शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालं। या प्रगती पुस्तकामध्ये 2 माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेले आहेत, तर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले 5 आमदार भरत गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे हे पास झाले। मंत्रिमंडळ विस्तार 3 महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये होणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तीनही पक्ष आपापली नावं निवडतील, मग सीएम डीसीएम यांची बैठक होईल आणि मग अंतिम मंजुरीसाठी यादी दिल्लीमध्ये पाठवली जाणार अशी माहिती समोर येते। विरोधी पक्षातील नेते नाना पटोले, वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपदासाठी आम्हाला मिळावं असा प्रस्ताव मवियाने मुख्यमंत्र्यांना दिला। राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये नार्वेकरांनी अर्ज भरला। विधानसभेमध्ये विरोधकांसह उर्वरित आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे। यावेळेला काँग्रेस आमदार नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांनी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन शपथ घेतली। उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती साष्टांग दंडवत घातलेला आहे। त्यांच्या या कृतीमुळे सर्वांचं लक्ष वेधलंय। महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये खातेवाटपावरती निर्णय होणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। CNBC नेटवर्क 18च्या इब्ला अवॉर्ड सोहळ्यामध्ये ते बोलत होते। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे, त्यामुळे हिवाळी अधिवेशनासंदर्भात आजचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे। मात्र या बैठकीमध्ये विरोधक सहभागी होणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे। विधानसभा निवडणुकीसंदर्भामध्ये जनतेच्या मनात शंका, EVM मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केली आहे। मार्कडवाडीमध्ये जात पवारांनी आज ग्रामस्थांशी संवाद साधला आहे। विधानसभेमध्ये आमची मतं चोरली गेली, 76 लाख मतं अचानक वाढली असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे। तर बॅलेटवरती निवडणूक व्हावी ही जनतेची इच्छा आहे, सरकारने जनभावनेचा आदर करावा अशी ही मागणी पटोलेंनी केली। सत्तेतील सरकार जनतेच्या मनातील नाहीये, दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून सुरू आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे। तर विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर सुद्धा लढाई लढू असा इशारा पटोलेंनी दिला।